हे मी माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा करत होते आणि तरीही मी अजिबात घाबरले नव्हते. काय ते पुढे सांग. कंटिन्युअसली सुट्ट्या आल्या होत्या म्हणून आम्ही प्लॅन केला होता मॉन्टेरियाला जायला. मॉन्टेरियाचे 2 रिसॉर्ट आहेत, एक म्हणजे मॉन्टेरिया विलेज आणि दुसरं आहे मॉन्टेरिया ॲडव्हेंचर पार्क. तिथे आम्ही जाऊन पोहोचलो होतो. जर तुम्हाला पण ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज करायच्या असतील तर हे ठिकाण अगदी बेस्ट आहे. तर इथे खूप जास्त वेटिंग असते. आम्ही 2 आठवडे आधी बुक केलं होतं त्यामुळे बुकिंग मिळालं होतं. ही आहे त्या रिसॉर्टची एंट्री जिथे आम्ही कार पार्क केली आणि आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी मी कॅमेरा उचलला, कारण कुठेही गेल्यानंतर शूट करायची आता मला सुद्धा सवय लागली आहे. जोपर्यंत हस्बंड सगळे एंट्रीची प्रोसिजर करवते तोपर्यंत आम्ही शूट करायला सुरुवात केली होती. आम्ही घेतली होती सुपेरियर रूम, ज्याची चावी आम्हाला भेटली आणि नंतर आम्ही रूम मध्ये गेलो. सगळ्यात आधी फ्रेश झालो रूम मध्ये जाऊन. ही होती रूम. इथे गेल्यानंतर छान मस्त फ्रेश झालो आणि लगेचच ऍक्टिव्हिटी एरियामध्ये गेलो, कारण आम्हाला खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी करायच्या होत्या कमी टाइम मध्ये. वाटत नाही. आणि मग मी हे पहिल्यांदाच करवते तरीही मला अजिबात भीती वाटली नाही, ते म्हणजे झिप लाईनिंग. तिथले सगळे सेफ्टी गार्ड आणि कोच आपल्याला इतका कॉन्फिडन्स देतात आणि खूप छान गाईड करतात, त्याच्यामुळे आपल्याला अजिबात भीती वाटत नाही. खास हे करण्यासाठीच मला इथे जायचं होतं आणि हा माझा फर्स्ट अटेम्प्ट होता, तरीही मला अजिबात भीती वाटली नाही आणि मी खूप जास्त एन्जॉय केली होती ही प्रोसिजर. तुम्ही कधी केलंय का हे मला कमेंट करून सांगा. आणि ही तर फक्त सुरुवात होती ऍक्टिव्हिटीजची आणि ॲडव्हेंचरची. पुढे जाऊन तर मी खूप सारे ॲडव्हेंचर केले आहेत. ते बघण्यासाठी उद्याचा ब्लॉग नक्की बघा. आणि ऋतुजा किती जास्त घाबरली होती हे करताना हे तुम्ही बघितलंच असेल. चला तर मग भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.